बघा आता खालचे तोंडे असे वडून घ्यायचे तर चला सगळा भैमुख उचलून खातील वर आलेले शेंगदाणे तेव्हा आम्ही गोल गोल पिंकी चोरी आलेलो आहे सोलर फिट करायला. बघा फार संपलेलं आहे पाणी पा मोटर सगळी उभी पाडलेली आहे. आता मोटर करूच बंद. मी तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. व आपण काल जे भैमुगाला पेरला होता आणि सारे टाकले होते त्याला आता ते सारे वाढायचे तर मध्ये एक आवट तयार करायचं बा हे बी सारे उडीत होते खाली वर सारे वाढत चालले सगळ्याचे बा सगळं टाकायचे बा मध्ये इथं आपल्याला बी एक दंड टाकायची. तर आता घेऊन सारे सगळे ओढून दंडाचा बाखण करून घेतलेले बा त्याचा दंड तयार करायचा. इथून वर एक आवट आणि इथून खाली एक आवट बा इथं फाल खड्डे बा पाण्याने पडले इथं खड्डे मोठं बघू तिथं पाणी कसं जाईल. 7 सारे वाटत मधी दर तयार केलेल्या बा शिकलचे तिकड पाणी होतं त्याचं आता केलेले तर 2 आवटे केला हे दड तयार. आता जायचंय वाढायला खालच्या साईडनी बघत मग इथे किती लावानी किंवा मला म्हणते व्हिडिओ तयार. तुमचा आवाजच येत नाही इकडे एवढा काय म्हणले. हा बर बर. आणि या खड्ड्याचं काय करायचं आता. तिकडून काही रिवर्स पाणी आणावं लागेल. बाई किती खड्डे घ्या साऱ्याला आपटून ह्या वरून पाणी आपटायची तर खड्डे पडले 2 साऱ्याला. बघा आता खालचे तोंडे असे वडून घ्यायचे तर चला. ज्वारी फुलाला आलेली बा फुलणाऱ्यात सगळी पाखरं बसून सगळी ज्वारी खातील बा. रे वा वावर बाई बांधामुळे उकरून इथं वरून मांडी गुडघे मांडी तर बांधूच होता येऊ वरून आपटायचं पाणी मी बरोबर उकरलेलं बा ज्वारी बरोबर आहे बांधापर्यंत. हे सगळं आमचं वावर उकरून गेलेलं आहे बा. लाकूड केवढं मोठं असलेलं आहे. खालची तोंड हे असे वडून घ्यायचे तर हे बा आपलं आता खालचं बी तोंड वाढून दिलेलं आहे बा. 7 सारेत सगळे बा. हे आला का कडी बरं बा पुढं फुटवल्या म्हणून जादा पाणी झालं तर माघारी असं वळून पाणी दिलेलं हे साऱ्यात बा. ह्या बघा 4 साऱ्यात वाईदवर 4 सारे येतात बा. इथं खड्डे आहे म्हणून अलीकडूनच वाफा घेतलेला आहे आणि बाई 3 सार हे बाई सेपरेट ठेवलेलं आहे. एक 4था सारा बा तिथून इथवर याला ते नाही म्हणून बाई इथं दगड येतं तसं करायला. आणि कडीचे 2 येतं त्याला याला फिरून दिलेलं बा तिथं खड्ड्यामुळे मागं दिवस पाणी सगळा भैमुख उचलून खातील वर आलेले शेंगदाणे. खाल्ला तुमचा भैमुख किती आलेत बघ. हा कुठे खात्यात इकडे काळ सगळ्याला पास इकडच तिकड सगळा वाफा वडीत आणलेला आहे तेव्हा. आणि हे बा नानच सगळ्यात आधी रानवडून झाले की लगेच चाललेत घरी बा. हरभरापासून यांचंच खाली भैमुगी त्यांचा अर्धा वावर वडून झाले चाललेत लगेच घरी. लय लवकर वडील कस काय म्हणते ते बसलेत सगळे वडीत वावर. तिथं लावा नाही सगळं त्या लाकडापाशी. पलीकडचा सारा आणि साराच फळा तेव्हा आता खालीवर. तर आपल्याला आता ओके बा असा दंड करून घ्यायचे 2
खाली जायला एक आणि हे आपल्या वाफेला एक. बघा आपलं आता हे सगळं दंड बी वळून झालेला आहे. दोन्ही बी दंड बा, एक पुढं जायला त्यांना आणि एक आपला येऊ भिजायला. आणि सगळं भुईमुगाचं वावर बी भिजून झालेलं आहे. ते भिजून म्हणते वडून सगळं झालेलं आहे. बघा आपण आणले आता भुईमुग जो पेरला होता त्याला पाणी, गहू भिजून बा पाणी आलेलं आहे इकडं. गहू काल भिजत होतो तो भिजून झाला आणि बा पाणी आता इकडं आलेलं. बा पहिले वाकायला गेलेलं भाते लाकडापर्यंत, लाकडाच्या खाली सकाळी रान उडील. बा आता पाणी आलेलं आहे, गहू भिजले. तेव्हा आम्हीच या गोल गोल बिंगीत चोरीत आलेलो आहे सोलर फिट करायला. दुसरा कडी सारा अर्ध्यात आलेला, अर्ध्याच थोडा खाली गेलेला बा आहे वर्षा आवट्याला. आता काय माहीत कवर पाणी पुरत आहे मोटरीचं आहे किती होते. बा गहू झाल्यावर तिकडं 2 वाजेपर्यंत मोटर चालली. ईद आणलेली बा आता 12 ते 2 तिथं चालली. तर बहुत किती बा तिथं बी मोटर चालू आहे. बा इकडे हरभऱ्याच्या खाली भेजायचं चाललेलं आहे यांचं. 2 मोटर चालू सांगायचं. आणि इकडं बा यांचं सोलर फिट करायचं चाललेलं आहे. आपण जो काल भुईमुग पेरलेला आहे त्याला आज पाणी देत होतं, त्याला बा उगायला 10-12 दिवस लागते. तर बा आता आज पाणी दिलं बा अजून 10 दिवसांनी भुईमुग सगळं उगल. पण आता फोडाय तिसऱ्या वाफ्यावर 2 झाले तर तिसरं फोडलंय. बघा 5वा वाफा आता कडीला यायला लागलं पण पाणी कमी झाले. बा आपण बघू आता पाणी उपासलंय का काय माहिती एरीत. किती कमी पाणी चाललंय, पाणी उपसलंय का काय माहित. आता एरीतलं पाणी हे राहिलेलं आहे. बघा पार संपलेलं आहे पाणी. पा मोटर सगळी उघडी पाडलेली आहे. बघ आता मोटर करूच बंद. बा स्टार्टर बी आवाज मारी तरी केली मोटर बंद. बघा आणि आपले झाले फक्त 5 सारे आता राहिलेले उद्या घेऊत. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.